वा, काय भन्नाट चव आली आहे. आणि खव्याची चव पण इतकी छान लागते आणि गोडही परफेक्ट आहे. असं वाटतंय खातच राहावं. हो ना, एकदम जबरदस्त. नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत दुधी हलवा. यासाठी इथे मी 1 किलो दुधी भोपळा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय. आता त्याची आपण सालं काढून मध्यम किसणीने किसून घेऊया. आपण कधीही दुधी भोपळा वापरताना थोडीशी चव बघावी त्याची. चुकून कधीतरी दुधी कडू निघू शकतो. आपला दुधी सोलून झालाय आणि दुधी भोपळा घेताना कोवळा बघून घ्यावा, म्हणजे त्यात बिया जास्त नसतात. आता अशा पद्धतीने छोटे तुकडे करून आपण किसून घेऊया. हे बघा, असा छान किस झालाय. आता हे बघा, दुधी आपण जरा भरभर किसावा आणि दुधी भोपळा किसल्या किसल्या लगेच तो किस आपल्याला तुपावर परतायचा आहे. इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि त्यात 4 टेबलस्पून साजूक तूप घातले. आता दुधी किसून झाल्या झाल्या आपण लगेच त्यात घालूया. असा दुधी जरा 2 मिनिटं हा किस आपण दुधीचा किस परतून घेऊया आणि मग मंद गॅसवर याला वाफ देऊया. हा दुधी चांगला शिजेपर्यंत आपण 1-2 मिनिटांनी हा ढवळून बघायचा आहे झाकण काढून. आणि जर असं वाटलं की याला पाणी सुटत नाहीये, फारच सुका वाटला, लागेल खाली, तर अशा वेळी थोडासा पाण्याचा शिपका द्यावा. आता मी गॅस बारीक करते आणि यावर आपण झाकण ठेवूया. हे बघा, आपण दुधीचा किस शिजत ठेवल्यापासून साधारण 20 मिनिटं झाली आहेत. मी अधूनमधून तो ढवळलाय झाकण काढून. आणि आता याला जे पाणी सुटलंय हे त्याचं अंगचंच पाणी आहे. मी त्यात वरून पाणी शिंपडलं नाहीये. दुधी बरोबर किसावा म्हणजे काळा पडत नाही. हे बघा, दुधीचा आपला किस साधारण शिजलाय. पण अजून आपण थोडा वेळ वाफ देऊया याला, आणि म्हणजे पाणी पण आपल्याला आटवायचं आहे. थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवते. आपण मगाशी बघितल्यावर अजून साधारण 10 मिनिटं मी मंद गॅसवर ठेवला होता. हा किस आता हा छान शिजलाय आणि यातलं पाणी पण आटलंय. तर यात आता आपण साधारण 200 ग्रॅम ते पाव किलो साखर घालूया. मी इथे 200 ग्रॅम साखर घालते. आपापल्या आवडीप्रमाणे साखर घालावी. बघा, आपली साखर विरघळली आहे आणि याला थोडं पाणी सुटलंय. तर यात आता मी, तुम्हाला जर आवडत असेल तर काजू यात घातलेत तरी चालतील. कोणी कोणी बेदाणेही घालतात. मी इथे काजू घालते. साधारण 20 ते 25 काजू पाकळ्या करून घेतलेत. आणि आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान चिकट करून घ्यायचे. आपलं दुधीतलं पाणी आटेपर्यंत, म्हणजे साखरेचं जे पाणी सुटलंय ते आटेपर्यंत आपण इथे हे मिल्क पावडरचं मिश्रण तयार करून घेऊया. इथे मी साधारण 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतलीये. मिल्क पावडर म्हणजे इथे डेअरी व्हाइटनर घेतलंय मी अमूल्याचं. आज आपण यात खवा न घालता हे मिश्रण घालणार आहोत. आणि यात आता आपण थोडं थोडं करत दूध घालूया. मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय. यातलं लागेल तसं मी दूध घालीन. आता हे दुधीचं मिश्रण आपण मोठ्या गॅसवर ढवळत राहायचंय आणि आधेमध्ये तळापासून ढवळायचंय. हे बघा, आपला आता पाक आटलाय. आता आपण एक थोडंसं परतूया आणि मग यात आपण तयार केलेलं मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण घालूया. बघा, इतकं 100 ग्रॅम म्हणजे साधारण
1 वाटी मी मिल्क पावडर घेतली होती, म्हणजे 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतली होती. तर त्यासाठी मला इथे पाव लिटर दूध लागलंय. हे असं मिश्रण तयार केलंय. इथे आता आपण खवा वापरला नाहीये, म्हणून मी यात साधारणपणे 1 टेबलस्पून तूप घातलंय. हे बघा, आपलं मिश्रण छान चिकट झालंय, तकतकीतही झालंय. आता यात आपण हे दूध आणि मिल्क पावडरचं मिश्रण घालूया. दूध आणि मिल्क पावडरचं मिश्रण घातल्यावर आपण सतत हे ढवळत राहायचंय. आणि गॅसही मी मोठाच ठेवलाय, म्हणजे मध्यम ते मोठा गॅस ठेवायचा आहे. हे बघा, आपण घातलेल्या मिश्रणाचा किती छान खवा बनतोय. एकदम सुंदर. आता हे आपण 2 मिनिटं परतूया आणि मग गॅस बंद करूया. आता यात मी साधारण 15 वेलदोड्यांची पूड घालतेय. हा हलवा आपापल्या आवडीप्रमाणे आटवावा. जर तुम्हाला अतिशय सुका हवा असेल तर खूप जास्त परतावा, म्हणजे अजून 2 मिनिटं. नाहीतर आता हा बघा, हा छान सुटला पण आहे कढईपासून. आणि हा थंड झाल्यावर अजून थोडा घट्ट होईल, म्हणून मी आता गॅस बंद करते. आपला दुधी हलवा तयार आहे. अक्षय, चव बघ रे जरा. वा, काय भन्नाट चव आली आहे. आणि खव्याची चव पण इतकी छान लागते आणि गोडही परफेक्ट आहे. असं वाटतंय खातच राहावं. हो ना. एकदम जबरदस्त. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.